नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण जे काल ब्लाउज केलेले कट ते ब्लाउज आज शिवणार आहोत। इथे आपण काल ब्लाउजवर माप घेऊन हे पीस कट केलेलं होतं। आज आपण त्याची स्टिचिंग करणार आहोत। सर्वात आधी आपण कटोरी जॉईन करून घेणार आहोत। हे कटोरी जॉईन करण्याचे दोघं पार्ट असतात। आता आपण कटोरी जॉईन करून घेणार आहोत। मी ती कटोरी आधी हा मुंड्याचा भाग खाली ठेवलेला आहे आणि ही कटोरी आपल्याला वरती ठेवायची आहे। थोडी क्रॉस आपल्याला ही कटोरी ठेवायची असते। हा जो कोन आहे कटोरीचा हा पुढच्या दिशेला आला पाहिजे। आता आपण टिप टाकून घेऊया। त्यांना कुठलाही कापड आपल्याला कटोरी जॉईन करताना कुठलाही कापड ओढायचा नाही, कटोरीचाही नाही आणि जो आपला मुंडा आहे त्याचाही कापड आपण ओढत नसतो। सावकाश असं आपल्याला सरकून ही कटोरी जॉईन करायची असते। इथे आपण कटोरी जॉईन करून घेतलेली आहे। अशीच कटोरी आपण दुसरी देखील जॉईन करून घेऊयात। इथे आपण काय केलेलं आहे, हा मुंड्याचा भाग खाली ठेवलेला होता। हा मुंड्याचा भाग खाली होता आणि आपली ही कटोरी वरून ठेवलेली होती। आता आपण कटोरी खालच्या साईडने ठेवूयात आणि जो मुंड्याचा भाग आहे तो वरच्या साईडने ठेवूयात। हेही आपल्याला कटोरी थोडी क्रॉस ठेवायची आहे आणि टिप टाकायची। कटोरी जॉईन करताना आपण कुठलाही कापड न ओढता कटोरी जॉईन करत असतो। मी इथे डबल टिप टाकून घेणार आहे कटोरीवरती। इथे आपण कटोरीला 2 टिप टाकून घेणार। यालाही आपण डबल टिप टाकून घेऊयात। मी इथे दोघंही कटोरी जॉईन करून घेतलेले आहे, तुम्हाला मी दाखवते। बघा इथे आपण ही कटोरी जॉईन करून घेतलेली आहे। आता आपण टक्स पॉइंट करून घेऊयात। इथे मी टक्स पॉइंट देखील करून घेतलेला आहे। तुम्हाला काल मी टक्स पॉइंट इथे करून दाखवलेला होता। आपल्याला टकची रुंदी ही 1.5 इंच घ्यायची आहे आणि टकची जी उंची असते ती 2.5 ते 3.5 इंच घ्यायची आहे। मी तुम्हाला टकची उंची आणि रुंदी देखील मोजून दाखवणार आहे। त्याच पद्धतीने आपण दुसरी जी कटोरी जॉईन करून घेतलेली आहे तिला देखील टक्स पॉइंट करून घेऊयात। मी ते काल तुम्हाला खाची देखील काढून दाखवली होती। इथे आपण दोघंही टक्सला टिप टाकून घेतलेली आहे। मी तुम्हाला आता टक्स मोजून दाखवते। हे बघा टक्सची रुंदी मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। दोघंही टक्सच्या रुंद्या मी मोजून दाखवते आणि उंची देखील मोजून दाखवणार आहे। हे आहेत आपले दोघं टक्स। इथे मी 1.5 इंच टकची रुंदी घेतलेली आहे आणि 2.5 इंच टकची उंची घेतलेली आहे। तुम्ही उंची अशीही मोजू शकतात किंवा अशी देखील मोजून घेऊ शकतात। मी इथे टक्सला डबल टिप टाकून घेणार आहे। मी तुम्हाला टक्स पॉइंट दाखवते। आपला टक्स बघू शकतात, ही आहे आपली कटोरी। बिलकुल आपली कटोरी चपटी होत नाही, गोल अशी आपली इथे कटोरी तयार होते। मी इथे कटोरीला डबल टिप टाकून घेणार आहे। इथे आपण कटोरीला डबल टिप टाकलेली आहे। इथे आपली कटोरी तयार झालेली आहे। आता आपण इथे जी क्रॉस पट्टी येते ती जॉईन करून घेणार आहोत। मी इथे डबल क्रॉस पट्टी कट केलेली आहे। जो कापड शिल्लक राहिलेला होता त्याच्या मी इथे 2 क्रॉस पट्ट्या कट केलेल्या होत्या। डबल मी क्रॉस पट्टी इथे लावणार आहे। सर्वात आधी मी ते क्रॉस पट्टीला टिप टाकून घेणार आहे। सरळची जी बाजू असते तिला आपण टिप टाकून घेऊया।
आता आपण हा जो मोठा भाग घेतलेला आहे इकडून आणि हा आपला खोल भाग आहे क्रॉस पट्टीचा. आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा खोल भाग आहे आईच्या समोर ठेवला पाहिजे या पद्धतीने. मी ते डबल क्रॉस पट्टी जॉईन करणार आहे. मी साईडला ठेवते, मी तुम्हाला क्रॉस पट्टी दाखवते. हे बघा, इथे आपण क्रॉस पट्टीला सरळ अशी टीप इथे मारून घेतलेली आहे. आपल्याला टीप टाकताना हा जो आपला गोल भाग असतो इथे टीप टाकायची नसते, हे आधी जॉईन करून घ्यायचं असतं. नंतर आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे आणि टीप टाकायची आहे. इथे मी टीप टाकून घेत आहे. दोघही क्रॉस पट्टींना मी या पद्धतीने टीप टाकून ही जी दुसरी क्रॉस पट्टी आहे हिला देखील आपण टीप टाकून घेऊयात. जॉईन करून घेतलेले आपण दोघंही आणि त्याला दाबली टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्या फोल्ड करून घेऊयात. ही क्रॉस पट्टी आहे आपली, इथे आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. इथे आपली डबल क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला कट करून दाखवते. इथे आपल्या दोघही क्रॉस पट्ट्या शिवून झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, आता आपण क्रॉस पट्टी लावूयात. बऱ्याच जणांचं काय होतं, पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा जास्त होतो असं म्हणतात, पण मी आज तुम्हाला ते क्लिअर करून दाखवणार आहे. बिलकुल होत नाही. आपण ज्या वेळेला ही क्रॉस पट्टी लावतो कटोरीला त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. जे शिलाई मार्जिन आहे ते आपण अर्धा इंच घेत असतो. मी तेही तुम्हाला दाखवणार आहे. नेहमी आपण जेव्हा क्रॉस पट्टी जॉईन करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं त्यामध्ये. नाहीतर आपलं काय होतं, इथे जर आपण कमी शिलाई मार्जिन घेतलं तर आपलं जे ब्लाऊज आहे ते लवकर उसवतं, म्हणजे स्टिपमधून आपलं ब्लाऊज निघत असतं. बघा, इथे मी जी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते अर्धा इंच आहे. आता आपण दुसरी क्रॉस पट्टी देखील जोडून घेऊयात. दुसरी क्रॉस पट्टी आपल्याला सेम पद्धतीने जॉईन करायची आहे. एक आपण वरून जॉईन केली. आता ही जी आहे दुसऱ्याला आपल्याला खाली क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि वरती आपलं जे कटोरीचा भाग आहे तो ठेवायचा आहे. मी इथे क्रॉस पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आणि अगदी बरोबर अशी आपली क्रॉस पट्टी आलेली आहे. इथं कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. आता आपण हुक पट्टी जॉईन करून घेणार आहोत. त्याआधी मी टीप टाकून घेत आहे. मी काय किती इंचाची आपल्याला हुक पट्टी घ्यायची आहे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता आपण हिला फोल्ड करून घेतलेली आहे. ही आहे आपली हुक पट्टी. सर्वात आधी आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावण्याच्या आधी काय करायचं असतं, हा जो भाग आहे आपला हुक लूप पट्टीचा तो मोजून घ्यायचा असतो. दोघही भाग आपले सेम येत आहेत का बघा. इथं आपले दोघही भाग अगदी बरोबर असे सेम आलेले आहेत.
कमी जास्त कुठंच नाही. समजा आपली टीपमध्ये आपण जेव्हा कटोरी जॉईन करतो, क्रॉसपट्टी लावतो, तेव्हा थोडी कमी जास्त जर टीप झालेली असेल आपली, तरीही हा जो भाग आहे आपला हुक लूप पट्टीचा तो एक कमी किंवा एक जास्त देखील होऊ शकतो. पण जर तुम्ही शिलाई व्यवस्थित घेतली तर आपला हुक लूप पट्टीचा भाग अगदी सेम असा येत असतो. आता आपण आधी हुक पट्टी लावून घेऊयात. आपल्याला हे जे कटोरीचा भाग आहे तो खाली ठेवायचा आहे. मी ते पट्टीला फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपल्याला हुक लूप पट्टी लावून घ्यायची आहे. मी इथे ही हुक पट्टी लावून घेतलेली आहे. हुक पट्टीला टीप टाकलेली आहे. आता आपण हिला फोल्ड करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे. तिला दाब टीप टाकून मी ते फोल्ड करणार आहे. कारण आपण जर वरून टीप टाकली तर ती टीप दिसते. दाब टीप टाकल्यामुळे आतमध्ये फोल्ड होऊन जाते, म्हणून आपल्याला दाब टीप टाकायची. आता आपण या पट्टीला फोल्ड करून घेणार आहोत. जी दाब टीप आलेली आहे ती आतमधून येईल आपली, आणि मी जी आता टीप टाकत आहे ती नंतर आपण उसवून घेणार आहोत. जेव्हा आपण हात शिलाई करतो तेव्हा आपल्याला ही टीप उसवून घ्यायची असते. इथे आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. आता आपण जी एक्स्ट्राची पट्टी आहे तिला कट करून घेऊया. हे बघा, इथे आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. हुक लावण्याची पट्टी आपण हिला तयार करून घेतलेली आहे. आता आपण लूपची पट्टी तयार करून घेऊया. आपल्याला कटोरीचा हा जो जॉईन केलेला भाग असतो तो खालच्या साईडने खेचून घ्यायचा असतो आणि नखाने या पद्धतीने सरळ करून घ्यायचा असतो, जेणेकरून आपल्याला शिवताना आपला कापड व्यवस्थित सरळ राहील. हे बघा, या पद्धतीने. आता मी इथे काल ज्या पट्ट्या तुमच्या समोर कट केलेल्या होत्या ते इथे जॉईन करून दाखवत आहे. इथे मी पट्टी फोल्ड केलेली आहे. हा जो फोल्ड केलेला भाग आहे हा खालच्या साईडने घ्यायचा आहे लूप पट्टीसाठी. आता आपण टीप टाकून घेऊयात. इथे मी सिंपल टीप टाकलेली. टीप टाकताना आपला जो हा कापड आहे मी खालच्या साईडने घेतलेला होता आणि वरच्या साईडने आपण ही पट्टी घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा कापड याचे धागे कट करून घेऊया आपण. आता आपण याला असं फोल्ड करायचं आहे. मी ते या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि नखाने सरळ करून घेत आहे. बघू शकता. आता आपल्याला ही पट्टी वाळायची आहे या पद्धतीने. ही आहे आपली हुक लूप पट्टी. ही लूप पट्टी आणि हुक पट्टी मी तुम्हाला लावून दाखवलेली आहे. सर्वात आधी मी ती टीप टाकून घेत आहे, जेणेकरून आपला जो कापड आहे तो सरकणार नाही. हे बघा, मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण इथून हुक लूप पट्टी लावून घेणार आहोत. मी इथे पेनने आधी टिक करून घेत आहे. आपल्याला लूप पट्टी लावताना सेंटर काढून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण हुक अडकवतो त्यात ते लावण्यासाठी आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं. मी ते काय करते, हे असं डबल करून घेत आहे. इथे आपण डबल केलेला आहे. इथे आपण एक पॉइंट करून घेऊयात. इथेही डबल करून एक एक पॉइंट करून घेऊयात. इथेही आपल्याला एक पॉइंट करायचा आहे. हे आपले 3 हुक झाले. 1 2 3, वरचा एक 4 आणि इथे एक 5. आता आपण लाईन मारून घेऊयात.
टीप मारून घ्यायची आपल्याला। मी तुम्हाला हे टिकही करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। इथे आपल्याला अशा लाईन करून घ्यायच्या असतात। मी तुम्हाला टिक करून दाखवत आहे। बऱ्याच जणांना डायरेक्ट टिप टाकता येत नाही, म्हणून तुम्ही या पद्धतीने टिप टाकू शकतात। 1 2 3 4 5 तुम्हाला जर 6 घ्यायचे असतील तर हे छोटे छोटे करायचे आहेत। आता आपण याला टिप टाकून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला इथे टिपा टाकून घ्यायच्या आहेत। जिथे जिथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे तिथे आपण टिपा टाकून घेऊयात। या पद्धतीने ड्रॉ करून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला टिपाही व्यवस्थित टाकता येतात, कमी जास्त होत नाही आणि शिलाई आपली अगदी व्यवस्थित येते। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या पद्धतीने जर तुम्ही शिवलं तर तुमची हुक पट्टी देखील खूप छान येईल, कमी जास्तही होणार नाही आणि हुकही अगदी समान असे लागतील। म्हणजे सर्व हुकमध्ये समान असं अंतर राहील, कमी जास्त होणार नाही। तुम्ही टेपने देखील मोजून घेऊ शकता। तुम्हाला जर 5 लावायचे असतील तर 5, तुम्ही 6 देखील लावू शकता। इथे आपण इथपर्यंत जॉईन करून घेतलेला आहे। आता जो पहिला हुकची पट्टी आहे तीही लावून घेऊयात। इथे मी टिप टाकून घेतलेली आहे। इथे बघा मी तुमच्या समोर दाखवते आता। इथे आपण लूक पट्टी तयार केलेली आहे आणि लूक अटकवण्यासाठी मी इथे टिपही मारून घेतलेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मी इथे ड्रॉ करून घेतलेलं होतं आणि टिप मारून घेतलेली आहे। आता आपण हुकची पट्टी आणि लूकची पट्टी अगदी बरोबर आहे की नाही ते बघूयात। ही आहे आपली हुकची पट्टी, आपल्याला अशी एकमेकावरती ठेवून बघायची आहे। बघा आपली जी हुक लूक पट्टी आहे ती अगदी बरोबर आलेली आहे, कुठेही कमी नाही, खालच्या साईडलाही कमी नाही किंवा वरच्या साईडलाही नाही आणि जे दोघंही हे जॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत। तुमची जर कमी जास्त झाली तर आपल्याला वरच्या साईडने कमी किंवा जास्त करून घ्यायची असते, कारण खालून आपण हे जॉईंट केलेलं असतं म्हणून इथे जॉईंट करता येत नाही। पण शक्यतो ते जास्त होत नाही। समजा तुम्ही जर क्रॉस पट्टीमध्ये टिप कमी जास्त घेतलेली असेल तर ते वरती कमी जास्त होऊ शकतं। जर आपण अगदी बरोबर अशी घेतली तर आपली जी हुकलूक पट्टी आहे ती अगदी बरोबर अशी तयार होते। इथे मी तुम्हाला हुकलूक पट्टी दाखवलेली आहे। आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग जॉईन करून दाखवणार आहे। आता आपण जो पाठीमागचा भाग आहे त्याला टक्स करून घेणार आहोत, म्हणजेच टिपा टाकून घेणार आहोत। मी काल तुम्हाला छोटेसे खाचे पाडून दाखवलेले आहेत, किती इंचावरती आपण पाठीमागचा टक्स घेत असतो। आता आपण उंची टाकून घेऊयात। मी इथे 4 इंच उंचीचा टक्स घेणार आहे। 4 इंचवरती मी ते टिक करत आहे। जिथं आपण छोटासा खाचा पाडलेला असतो तिथे आपल्याला 4 इंचवरती टिक करून घ्यायची असते। इथेही मी 4 इंचवरती टिक करून घेणार आहे, जेणेकरून आपले जे दोघं टक्स आहेत ते अगदी बरोबर असे येतील। या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपले जे टक्स आहेत ते अगदी समोरासमोर आणि व्यवस्थित येतात, कमी जास्त होत नाही उंचीमध्ये। आता आपण टिप टाकून घेऊया। टिप टाकताना आपल्याला खाली अर्धा इंच आणि वरती कमी करत करत जायचं आहे। टक्स आपल्याला कसा घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे जे आपण वाढवून घेतो आणि इथून आपल्याला कमी करत करत जिथं आपण टिक केलेली असते तिथपर्यंत आपल्याला टिप आणायची असते। तसंच आपण इथेही टक्स घेऊन घेऊया। हा पण आपला अर्धा इंचाचा टक्स येतो। दोघंही जे टक्स आहेत ते आपले अर्धा इंच घेत असतात। आता मी तुम्हाला टक्स दाखवते। बघा आपले इथं दोघंही टक्स आपण टिप टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आपले जे पुढचे भाग तयार केलेले आहेत ते ठेवून बघायचे आहेत। जे बरेच जणांचे मला कमेंट येतात की माझा जो पुढचा भाग आहे तो मोठा होत असतो। मी त्यांना आज दाखवणार आहे की आपला पुढचा किंवा पाठीमागचा भाग हा मोठा होत नाही। हाही मी ठेवून दाखवणार आहे। आधी आपल्याला ठेवून बघायचा असतो। मी इथे जी कमरपट्टी आहे ती लावण्याच्या आधी हे ठेवून दाखवत आहे।
हे बघा, या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे. हे देखील इथं आपण जॉईन करतो. आणि बघा, तुम्ही म्हणतात की बरेच जणांची मला कमेंट आलेली आहे, जो आमचा पुढचा भाग आहे तो जास्त होतो, तर आपण जे अर्धा इंच वाढवून घेतो पुढच्या भागात, ते इथं आपण जॉईन करतो. बघू शकता तुम्ही, कुठंच आपला पुढचा भाग जास्त झालेला नाही आहे. आपली इथं ही टीप येणार आहे जी आपण कमरपट्टी लावणार आहोत. तिथे मला 1-2 जणांची कमेंट आलेली होती की तुम्ही जो पुढचा भाग अर्धा इंचने जास्त वाढवून घेतात तर तुमचा पुढचा भाग जास्त होत नाही का. तर मी आज त्यांच्या कमेंटवरून हे ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवत आहे. जर तुम्ही इथं शिलाई मार्जिन अगदी 1/2 इंच घेत असाल तर तुमचा मोठा होत असेल, पण आपल्याला ही जी टीप आहे क्रॉसपट्टीची ती अर्धा इंच घ्यायची असते. म्हणून आपला जो हा पाठीमागचा भाग आहे तोही कमी होत नाही आणि जास्तही नाही. हा एवढा जो जास्त आहे आपला 1/2 ते अर्धा इंच इथे आपली टीप येणार आहे कमरपट्टीची. मी दुसरीही साईड तुम्हाला दाखवणार आहे. दुसरी देखील साईड तुम्ही बघू शकतात. दुसरी जी साईड आहे तीही आपली अगदी तेवढीच आलेली आहे. इथेही आपली टीप येणार आहे. एवढी टीप येण्यासाठी पाठीमागचा भाग हा जास्त असतो, पण पुढचा भाग बिलकुल आपला जास्त झालेला नाही. मी नेहमी ही जी टीप आहे ती अर्धा इंचवरती घेत असते. तुम्हीही जर या पद्धतीने शिवलं तर तुमचाही पुढचा भाग बिलकुल जास्त होणार नाही. मी तुम्हाला हे ब्लाऊज तेवढ्यासाठी शिवून दाखवलेलं आहे. आता आपण कमरेला जॉईन करून घेऊयात. जी पट्टी असते आपली कमरपट्टी ती आधी जॉईन करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. ते कमरेला लावण्यासाठी ह्या पट्ट्या ज्या आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपण कमरेला टिक टाकून घेऊयात. इतका आपले जो पुढचा भाग होता तो इतका आलेला आहे. मी इथे टिक केलेली आहे. तिथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. म्हणजेच आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग अगदी व्यवस्थित येईल. कमीही पडणार नाही आणि जास्तही नाही. इथे मी टीप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला दाब टीप टाकायची आहे. आता आपण दाब टीप टाकून घेऊयात. आणि मी ज्यांना पेपर पॅटर्न दिलेले आहेत त्यांचे ब्लाऊज अगदी परफेक्ट असतील. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी इथे दाब टीप टाकलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक्स्ट्राचा कापड आहे हा कट करून घेऊया. आता आपण इथे छोटीशी फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीची. मी इथे ही कमरेची पट्टी फोल्ड केलेली आहे. आता आपल्याला ही दाब टीप पासून आतमध्ये फोल्ड करायची आहे. आपली ही जी आपण टीप टाकून घेत आहोत आता ही उसवणार आहे, कारण इथे हा शिलाई बघा. इथे आपण कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात. ही जी टीप आहे आपण ही नंतर उसवून घेणार आहोत. शोल्डर जॉईन करताना मी वेगळ्या पद्धतीने जरा जॉईन करत असते. इथे आपल्याला या पद्धतीने कापड ठेवायचा असतो. ही जी बाजू आपण जॉईन केलेली आहे ती वरती ठेवायची आहे आणि जी सरळ बाजू आहे पुढची ती सरळ ठेवायची आहे. बघू शकतात मी सरळ बाजू ठेवलेली आहेत दोघंही. आता आपण इथे आधी थोडे टीप टाकून घेऊयात, अगदी 1/2 इंचापेक्षा पण कमी. आता आपण ही जी टीप टाकलेली आहे त्याला फोल्ड करून घेणार आहोत.
म्हणजेच काय होतं, जे आपले धागे वगैरे असतात तेही निघत नाही ब्लाऊजचे या पद्धतीने. हिला देखील आपण फोल्ड करून घेऊयात. मी इथे शोल्डरला डबल टिप मारून घेत आहे. आपल्याला शोल्डरला नेहमी डबल टिप टाकून घ्यायची असते. टिप टाकताना आपल्याला गळ्याच्या साईडने जास्त घ्यायची असते आणि मुंड्याच्या साईडने कमी. इथे आपण शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाही जॉईन करायची आहे. तुम्ही आधी गळाही जॉईन करून घेऊ शकतात किंवा बाही देखील जॉईन करू शकतात. बघा मी कशी पद्धतीने टिप घेतलेली आहे. हा जो भाग आहे आपला हा कमी आहे, म्हणजे जास्त फिटिंग केलेली आहे आणि इथे कमी केलेली आहे. गळ्याचा भाग थोडा आपला खेचल्यासारखा वाटला पाहिजे, तरच आपलं ब्लाऊज शोल्डर मधून गळत नाही. बघू शकता तुम्ही, इथे जास्त टिप घेऊन इथे कमी घेतलेली असते आपण. आता आपण गळ्याच्या पट्ट्या करून घेऊयात. मी इथे या पद्धतीने क्रॉस लाईन मारलेल्या आहेत. आपल्याला गळ्याच्या पट्ट्यांसाठी क्रॉस लाईन मारून कट करायचे असतात. इथे आपण क्रॉस पट्ट्या कट करायच्या असतात. जर तुम्हाला पाइपिंग घ्यायची असेल गळ्याला तर, जर तुम्हाला प्लेन आपल्या हात शिलाईचा घ्यायचा असेल तर तुम्ही सरळ देखील कट करू शकतात. मी इथे तुम्हाला क्रॉस कट करून दाखवत आहे. 1 ते 1.25 इंच एवढ्या पट्ट्या ह्या काढायच्या असतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता. तुम्ही किती इंच शिलाई मार्जिन घेतात त्याच्यावरती आहे. काही लोक डबल करून ही पट्टी लावत असतात, तर काही सिंगल, काही फोल्ड करून. त्यामुळे आपापल्या पद्धतीने या पट्ट्या आपण काढू शकतो. पण शक्यतो 1.25 इंचाच्या पुढे आपली ही पट्टी येत असते. आता आपल्याला काय करायचं आहे, या पट्ट्या जॉईन करायच्या आहेत. जॉईन करताना आपण या पद्धतीने जॉईन करत असतो. क्रॉस ठेवायचे असतात जॉईन करताना आपल्याला. आपल्याला सगळ्याच पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या असतात. अशा जर आपण पट्ट्या जॉईन केल्या तर आपली जी पट्टी आहे ती अगदी व्यवस्थित अशी तयार होते. आता आपण हे जे बेल्ट आहेत जॉईन केलेले त्यांना या पद्धतीने व्यवस्थित ओपन करायचे आहेत. टिपा आणि अशा व्यवस्थित नख मारून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपली जी पाइपिंग आहे ती सरळच्या सरळ आपली जॉईन होत असते. आता आपला जो एक्स्ट्राचा कापड असेल तो आपल्याला या पद्धतीने कट करायचा आहे. जो असा एक्स्ट्रा कापड असतो तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण पट्टी जॉईन करू तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण गळ्याला पट्टी जॉईन करूया. पट्टी जॉईन करताना आपल्याला आधी फोल्ड करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे आणि टिप टाकून घेत आहे. इथे आपण टिप टाकून घेऊयात. सर्वात आधी आपण काय करून घेऊयात, तशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आधी आपल्याला. म्हणजेच काय होईल, आपल्याला जेव्हा आपण जॉईन करू ही पट्टी तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही.
इथे आपण पट्टीला या पद्धतीने फोल्ड केलेली आहे। आता आपण पट्टी जॉईन करून घेऊया। व्यवस्थित आपल्याला जो एक्स्ट्राचा कापड असेल तो कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी पायपिंग असेल, बोट असेल तो व्यवस्थित येईल। इथे छोटंसं फोल्ड करायचं आहे। आता आपण टीप टाकून घेऊया। टीप टाकतानाही आपल्याला अगदी व्यवस्थित अशी टीप टाकायची असते। एकसारखी गोल येईल अशा पद्धतीने आपण पायपिंगसाठी टीप टाकत असतो। फक्त आपल्याला थोडा जो वरचा कापड लावतोय ती थोडी अगदी खेचायची आहे, जास्त नाही। अगदी थोडी थोडी खेचून आपण ही पट्टी लावायची। खालचा कापड आपण बिलकुल खेचत नाही। मी इथे नखाने असे व्यवस्थित पट्टीला खाची पाडून घेत आहे, म्हणजेच व्यवस्थित सरळ करून घेत आहे। मी तर पट्टीला नखाने सरळ करून घेत आहे, जेणेकरून आपली जी पायपिंग येईल ती व्यवस्थित येईल। आता आपण पायपिंग करूयात। आपल्याला पायपिंग करताना अगदी थोडी थोडी करायची आहे आणि अगदी थोडी थोडी स्लिप टाकायची आहे। बघा मी किती स्लो चालवते मशीन। या पद्धतीने आपल्याला अगदी थोडी थोडी टीप टाकून चालवायची आहे। जर तुम्ही एकदम मशीन चालवलं तर तुमची पायपिंग वरती टीप येऊ शकते, म्हणजे आपली पायपिंग अशी गोल व्यवस्थित येत नाही। बघा किती छान पायपिंग येत आहे आपली। मला 1-2 जणांची कमेंट ही होती की पायपिंग घेऊन दाखवा, तर मी आज हा पायपिंगचा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे। मी इथे तुम्हाला पायपिंग दाखवणार आहे। बघा या पद्धतीची आपली ही पायपिंग आलेली आहे। कुठेही आपल्या पायपिंग वरती टीप वरती चढलेली नाही, बघू शकतात। कुठेही आपण कापड जास्त घेतलेला नाही। आपण फक्त पायपिंग साठी क्रॉस पट्टी ही कट केलेली होती, म्हणजे क्रॉस बेल्ट कट करायला लागतात। जर आपण सरळ बेल्ट कट केले तर आपली ही जी पायपिंग आहे ती व्यवस्थित येत नाही, उलटी होते, अशी व्यवस्थित सरळ राहत नाही, बघू शकता तुम्ही। इथे मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने पायपिंग देखील लावून दाखवलेली आहे। आता आपण बाह्या लावून घेऊयात। इथे आपला हा थोडा कापड आहे तो कट करून घेऊयात। इथे मी छोटंसं कट करून घेतलेलं आहे। आता आपण इकडची साईडही कट करून घेऊयात। इथेही मी छोटंसं राउंड करून घेते। आता आपल्याला इथं बाही लावून बघायची आहे। आता बाही कशी लावायची मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। ही आहे बिना अस्तरची बाही। सगळ्यात आधी आपण बिना अस्तरच्या बाहीचे पट्ट्या वाळून घेऊयात। बऱ्याच जणांची बाही एका साईडला लागते, तर त्या पद्धतीने कशी लावायची। हा आहे आपला पाठीमागचा भाग, हा आहे पुढचा भाग। पुढच्या भागाला मी इथे क्रॉस लाईन मारून घेते। हा ही पुढचा भाग आहे आणि हा पण पुढचा भाग आहे। आता आपल्याला जॉईन करताना काय करायचं आहे, हा जो पाठीमागचा भाग आहे सर्वात आधी तो जॉईन करून घ्या। आता आपला हा कुठला भाग आहे इथे जॉईंट आहे हा पुढचा भाग।
हा पाठीमागचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ते आता पुढचा भाग जॉईन करायचा आहे या पद्धतीने. इथे जर तुमचा पुढचा असेल तर इथेही आपल्याला पुढचा करायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. मी तुम्हाला इथं बिना अस्तरची बाही शिवून दाखवत आहे. अस्तरची देखील मी ब्लाउजांची व्हिडिओ बनवलेला होता आणि अस्तरच्या ब्लाउजचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे, स्टिचिंगचाही आणि कटिंगचाही. आता आपण जिथून खाचा पाडलेला होता 1.25 इंचावरती, तिथून आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता आपण ही जी टीप टाकून घेतलेली आहे, ही टीप आपल्याला उसवायची असते, म्हणून मी इथे जाड टीप टाकलेली आहे. आता आपण बाही लावून बघणार आहोत. ही आहे आपली बाही आणि हा आहे आपला बाहीचा खोलभाग. इथे आपण टिक करून घेतलेलं होतं, म्हणजे हा पुढचा भाग आहे. आता आपण इथे जो खाचा पाडलेला आहे तो आधी इथे ठेवायचा आहे आणि बाहीला या पद्धतीने लावून बघायची आहे. या पद्धतीने आपण इथे बाही लावून बघितलेली आहे. आता आपण बाही लावून बघणार आहोत. आपली बाही अगदी बरोबर अशी आलेली आहे. बाही लावताना आपल्याला खालचा भाग आणि वरचा भाग दोघंही खेचायचे नाहीत. आपल्याला बाही अगदी सावकाश अशी लावायची असते. आपण जर समजा होडून बाही लावली तर आपली बाही खेचली जाते. बघा, आपली बाही कुठेही कमी पडलेली नाहीये. इथूनही आपली बाही अगदी बरोबर अशी टच झालेली आहे आणि इकडून देखील मी बाही अगदी बरोबर अशी लावून दाखवलेली आहे. बघा, दोघही भागांना आपली बाही अगदी बरोबर अशी पुरलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण दुसरी बाही देखील सेम पद्धतीने लावून घेणार आहोत. आता आपल्याला बाहीला जॉईन करायची आहे. मी इथे या पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे. इथे आपण लाईन मारून व्यवस्थित इथे बघा, बरेच जणांची मला कमेंट होती, आमची जी टीप आहे ती सरळ येत नाही. तर बघू शकता तुम्ही, मी इथे बाही जॉईन केलेली आहे आणि आपली बाहीची जी टीप आहे ती अगदी बरोबर समोर आलेली आहे सरळ. आणि हे जे जॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आहेत, मागेही नाही आणि पुढेही नाही. आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील टीप टाकून घेतलेली आहे. ती साईड देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकतात, ही साईड देखील तेवढी सरळ आलेली आहे आपली. आता आपल्याला काय करायचं आहे, उलटी करायची आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे. इथे आपण ब्लाउजला फिटिंग करून घेतलेली आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला तशा टिपा टाकून घेतल्या. मी तुम्हाला ब्लाउज सरळ करून दाखवते. तुम्हाला दाखवते, जी तुमची टीप सरळ येत नाही म्हणता तुम्ही, ही बघा आपली टीप अगदी बरोबर अशी सरळ आलेली आहे. ही जी टीप आलेली आहे आपली ती सरळ आलेली आहे, तीही मी तुम्हाला दाखवलेली आहे. दोघही साईडची बघू शकता तुम्ही, दोघही साईडच्या ज्या आपल्या टिपा आहेत त्या अगदी सरळ आलेल्या आहेत. आणि जी हुकलूक पट्टी आहे तीही अगदी व्यवस्थित आलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपलं इथे ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. आणि आज आपण हे ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने शिवलेलं आहे. मी तुम्हाला डीपमध्ये हे ब्लाऊज कसं शिवायचं, त्याची सरळ शिलाई कशी येते, किंवा आपलं जे काखेमध्ये बरेच जणांची समोरासमोर टीप येत नाही तीही कशी घ्यायची असते, तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथे जी आपली बाहीची, बरेच जण म्हणतात की आमची जी फिटिंगची टीप आहे ती सरळ येत नाही, तीही मी तुम्हाला इथं सरळ टीप घेऊन दाखवलेली आहे. तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज कट केलं आणि शिवलं तर तुमची जी टीप आहे ती नक्कीच व्यवस्थित सरळ देखील येईल आणि फिटिंग देखील अगदी व्यवस्थित येईल. बघू शकता तुम्ही,
इथे मी तुम्हाला पायपिंग देखील अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे। आज आपण इथे काल जे ब्लाऊज कट केलेलं होतं ते शिवून दाखवलेलं आहे आणि आपण हे ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने शिवलेलं आहे। बऱ्याच जणांचे मला स्टिचिंग विषयी कमेंट देखील होत्या आणि बऱ्याच जणांच्या फिटिंगसाठी कमेंट आलेल्या होत्या। काहींच्या जो गोट असतो आपला, जी पायपिंग असते ब्लाऊजला, त्यासाठी होत्या। तर मी आज सगळ्यांच्या कमेंटनुसार आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यात मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, किती इंचाची आपण हुकलूक पट्टी घ्यायची किंवा किती इंचाची कमरपट्टी घेतली पाहिजे, किंवा आपण जी पायपिंग लावतो ती किती इंचाची घेतली पाहिजे, ती कशी कट केली पाहिजे, किंवा आपली जी टीप असते फिटिंगची ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे। तर आपली जी टीप आहे फिटिंगची ती सरळ येईल। मला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण ब्लाऊज कसं शिवलं पाहिजे किंवा कसं काय कट केलं पाहिजे, किती इंचाच्या आपण पट्ट्या कट केल्या पाहिजे। आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।